नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 2 जून 2026 वार मंगळवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. धैर्य ही सर्व कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची कला आहे. धैर्याने वाट पाहणाऱ्यांना अखेर यशाची साथ मिळते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती शहर हादरून टाकणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. तपोवन परिसराच्या मागील जंगलात एका तरुणीचा अर्धवट जाळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाजवळ लोखंडी रॉड आढळल्याने ही हत्या असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. अमरावती शहरातील तपोवन परिसराच्या मागील जंगलात एका अंदाजे 20 ते 22 वर्ष तरुणीचा अर्धवट जाळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जंगल परिसरात फिरण्याकरिता गेलेल्या काही नागरिकांना हा मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ याबाबत गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालेत. पंचनामा करताना पोलिसांना मृतदेहाजवळ एक लोखंडी रॉड आढळून आला. त्यामुळे प्रथमदर्शनी तरुणीच्या डोक्यावर रॉडने वार करून तिची हत्या करण्यात आली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. यानंतर ओळख पटू नये आणि पुरावे नष्ट व्हावेत यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ही घटना अंदाजे 3 दिवसांपूर्वी घडली असावी. मात्र मृत तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त राकेश ओला, गाडगेनगरचे ठाणेदार गोरखनाथ जाधव तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी दाखल झाली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांच्या मदतीने महत्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे अमरावती शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे टाकले आहे. तपोवन परिसरातील जंगलात आढळलेला हा अर्धवट जळालेला मृतदेह नेमका कोणाचा आहे? तरुणीची हत्या कोणी आणि का केली? तसेच पुरावे नष्ट करण्यामागचा उद्देश काय होता? याचा उलगडा आता पोलीस तपासातूनच होणार आहे. प्रशासनातील कामकाज अधिक वेगवान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याकरिता आयोजित करण्यात आलेले हे प्रशिक्षण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त ठरले आहे. या प्रशिक्षणामुळे नागरिकांना अधिक दर्जेदार आणि वेळेत सेवा मिळण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात कार्यालयीन कार्यपद्धती विषयक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम पार पडलाय. महानगरपालिका प्रशासनातील कामकाज अधिक सुसूत्र, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणात विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रशासकीय कामकाजाशी संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झालेत. या प्रशिक्षणादरम्यान शासकीय नियमावली, प्रशासकीय प्रक्रिया, फाईल हाताळणी, पत्रव्यवहार, नोंद व्यवस्थापन, सेवा वितरण तसेच वेळेच्या व्यवस्थापनासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आयुक्त वर्षा लड्डा यांनी नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत सेवा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगितलेत. कामकाजात शिस्त, जबाबदारी, पारदर्शकता आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपल्या कर्तव्याचे पालन करावेत असे आवाहन त्यांनी केलेत. प्रशिक्षणामध्ये फाईल प्रस्ताव तयार करण्याची पद्धत, निर्णय प्रक्रिया, शासन निर्णयांचे पालन, अभिलेख व्यवस्थापन, ई-ऑफिस प्रणालीचा वापर आणि नागरिकांच्या तक्रारींचे तत्पर निवारण या विषयांवर सखोल माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांनी विविध प्रशासकीय विषयांवरील प्रश्न उपस्थित केलेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे सविस्तर निरसन करून प्रशासनातील कार्यपद्धती अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन केलेत. महानगरपालिकेत कार्यक्षमतेची संस्कृती रुजविणे, कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढविणे आणि नागरिकांना अधिक चांगल्या सेवा उपलब्ध करून देण्याकरिता अशा प्रकारची प्रशिक्षण सत्रे नियमितपणे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अमरावती महानगरपालिकेच्या प्रशासनाला अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या पुढाकाराने कार्यालयीन कार्यपद्धती विषयक विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामकाजातील विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मेळघाटातील धारणी शहरात पाणी टंचाईने भीषण रूप धारण केले आहे. कोट्यवधी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनांवर खर्च करण्यात आला, मात्र आज नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता वणवण भटकावे लागत आहे. दुसरीकडे पाणी पुरवठा आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना 4 ते 8 महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या धारणी शहराची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मेळघाटातील धारणी शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. शहरातील विविध पाणी पुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असले तरी नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान पाणी पुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. नगरपंचायतीने ठेकेदाराला निधी अदा केल्यानंतरही अनेक कर्मचाऱ्यांचे 4, 6 तर काहींचे तब्बल 8 महिन्यांचे वेतन थकीत असल्याचा दावा करण्यात आला आहे. वेतनासोबतच पीएफ आणि किमान वेतनाच्या अंमलबजावणीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. जर हे आंदोलन प्रत्यक्षात सुरू झाले तर धारणी शहरातील पाणी पुरवठा आणि स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच पाण्यासाठी त्रस्त असलेल्या नागरिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की या संकटाची झळ स्वतः नगराध्यक्षांनाही बसली आहे. नगराध्यक्षांच्या निवासस्थानीही टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे चित्र समोर आले आहे. दरम्यान वार्ड क्रमांक 3चे भाजप नगरसेवक प्रतीक मालवीय, राजू मालवीय, अर्पण मालवीय आणि सामाजिक कार्यकर्ते कालू मालवीय यांनी पुढाकार घेत नागरिकांना निःशुल्क पाणी पुरवठा सुरू केला आहे. या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत असले तरी नगरपंचायतीची जबाबदारी लोकप्रतिनिधींना पार पाडावी लागत असल्याने प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. धारणीतील वाढते पाणी संकट, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आणि नगरपंचायतीच्या कथित दुर्लक्षांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. थकीत वेतन तातडीने अदा करून पाणी पुरवठा आणि स्वच्छता व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. 7 महीने के पेमेंट नहीं करा बाकी लोगों के, और कुछ लोगों के 4 महीने के, किसी के 6 महीने के. तो अभी ऐसी पोजीशन हो गई कि खाने पीने के लोगों जो जिनसे हमने कर्जे से जाने के उधार सामान लिए थे वो उधार देने के लिए भी राजी नहीं है. तो वो बोलते हैं कि पुराने पैसे दो, उसके बाद में हम तुम्हारे को देंगे. अभी नगर पंचायत से मैंने ऐसा सुना कि नगर पंचायत से सीओ मैडम ने ठेकेदार को चेक दिया है. सही बात है? हाँ सही बात है, चेक मिले और 4-4 महीने के पेमेंट देने का बोलती मैडम ने, लेकिन ठेकेदार 2 महीने की देने के लिए तैयार है. अच्छा. और हम ये बोल रहे हैं कि 4 महीने की, तो हमारे 6-7 महीने हो हुए थे. बराबर. तो मतलब यहाँ के सीओ मैडम ने जो लेटर चेक दिया हुआ है पेमेंट देने का, आपको वो पेमेंट ठेकेदार नहीं कर रहा है? नहीं कर रहा. पिछले 6 महीने से पेमेंट आपको नहीं है? 6-7 महीने. अभी आपका क्या आंदोलन का पवित्रा है, क्या है आपका कहना है इसके बारे में? हम ये बोलते हैं कि हमारा पेमेंट करा दो 4 महीने का, अभी 3 महीने का अगले महीने में करा देना. अच्छा. वही 4 महीने का हो और जाता. नहीं तो आप क्या करने वाले हैं? पाणी बंद करके रख दिया हमने. हाँ. धारणीत एकीकडे नागरिकांना पाणी मिळत नाही तर दुसरीकडे पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच अनेक महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. कोट्यवधींचा खर्च झाल्यानंतरही जर नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसतील तर हा गंभीर चिंतेचा विषय आहे. आता प्रशासन आणि नगरपंचायत या समस्येवर किती लवकर तोडगा काढतात याकडे संपूर्ण धारणीकरांचे लक्ष लागले आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात मोटरसायकल चोरीच्या घटनेचा पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे. भिलेवाडा परिसरातून घरासमोरून चोरीला गेलेली CBZ मोटरसायकल काही दिवसातच शोधून काढत 4 आरोपींना अटक करण्यात रामटेक पोलिसांना यश मिळाले आहे. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे.
ही घटना 23 मे 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादीने आपली काळ्या रंगाची CBZ मोटारसायकल MH31DX 8732 किंमत अंदाजे 40,000 रुपये घरासमोर पार्क करून झोप घेतली होती. मात्र 24 मे रोजी पहाटे 5 वाजता उठल्यावर मोटारसायकल गायब असल्याचं निदर्शनास आलं. यानंतर तात्काळ शोध घेण्यात आला, मात्र वाहनाचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. अखेर रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी कलम 303(2) BNS अंतर्गत गुन्हा नोंदवत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त माहिती आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास करत पोलिसांनी नागपूर येथील माडा कॉलनी परिसरातील 4 तरुणांचा शोध लावला. या प्रकरणात आशिष पुनाजी राऊत वय 21, प्रेम संदेश कसाळकर वय 21, मंगल पुणार राऊत वय 23 आणि आयुष अनिल डोंगरे वय 19 यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान मुख्य आरोपी आशिष राऊत याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याने चोरी केलेली मोटारसायकल लपवून ठेवलेले ठिकाण देखील पोलिसांना दाखवले. पंचासमक्ष ती मोटारसायकल जप्त करून पोलीस मालखान्यात जमा करण्यात आली आहे. ही संपूर्ण कारवाई रामटेक पोलिसांच्या सतर्कतेमुळे यशस्वी ठरली असून पोलीस निरीक्षक अरविंद कुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात उमेश गाढवे पुढील तपास करत आहेत. रामटेक पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे मोटरसायकल चोरीच्या या प्रकरणाचा उलगडा झाला असून 4 आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. नागरिकांनी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे. पारशिवनी परिसरातून एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. नयाकुंड जवळील पेट्रोल पंप परिसरात एका अज्ञात भरधाव कारने रस्त्यावरून जाणाऱ्या सांभरला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात वन्यजीव गंभीर जखमी झाला असून कार चालक मात्र घटनास्थळावरून फरार झाला आहे. नयाकुंड परिसरात पेट्रोल पंपाजवळ रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. रस्त्यावरून शांतपणे जाणाऱ्या एका सांभराला अचानक वेगाने आलेल्या अज्ञात कारने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की सांभर रस्त्याच्या कडेला फेकला गेला आणि गंभीर जखमी झाला. अपघात घडल्यानंतर कार चालकाने थांबण्याऐवजी घटनास्थळावरून कारसह पळ काढला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ माहिती पारशिवनी पोलीस स्टेशनला दिली. घटनेची माहिती मिळताच होमगार्ड शुभम दखने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वन विभागाला व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी सांभरावर प्राथमिक उपचार करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले असून त्याच्या बचावासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान अज्ञात कार चालकाचा शोध पोलिसांकडून सुरू असून परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहेत. वन्यजीवांचा धोका निर्माण करणाऱ्या अशा घटनांमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून आरोपी चालकाचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई केली जाईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विकासाच्या गप्पा मोठ्या प्रमाणात केल्या जात असल्या तरी वाशिम ते कामठवाडा मार्गाची अवस्था मात्र अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारक, शालेय विद्यार्थी आणि शेतकरी हैराण झाले आहेत. पावसाळा अगदी तोंडावर आला असताना नागरिकांनी तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. वाशिम ते कामठवाडा हा परिसर 4 गावांना जोडणारा महत्वाचा मार्ग आहे. मात्र या रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याचा डांबरचा थर पूर्णपणे उखडून गेला आहे. रोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना खड्डे चुकवत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना या रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारासाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार मागणी करूनही काम पूर्ण होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर या खड्ड्यांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असून अपघातांचे प्रमाण वाढू शकते आहे, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांनी शासन आणि संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करावेत आणि खड्डेमुक्त रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे परिसरातील 4 गावातील नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशाराही काही ग्रामस्थांनी दिला आहे. वाशिम ते कामठवाडा मार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटू लागला आहे. पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याची दुरुस्ती होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातल्या शेलू बाजार चौकात पावसाळ्यापूर्वीच मोठी गंभीर समस्या समोर आली आहे. मुख्य चौकातून अडाण नदीकडे जाणारे नाले गाळ आणि कचऱ्याने पूर्णपणे भरून गेले असून नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून तातडीने सफाईची जोरदार मागणी केली जात आहे. शेलू बाजार मुख्य चौकात नाल्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. गाळ, प्लास्टिक कचरा आणि घाण साचल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे अडला आहे. थोडा जास्त पाऊस पडताच चौकात पाणी साचतं आणि ते थेट रस्त्यावरून वाहू लागतं. या पाण्यामुळे परिसरातील दुकाने, बँका आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये पाणी शिरून मोठं आर्थिक नुकसान होतं. दरवर्षी अतिवृष्टीच्या काळात शेलू बाजार चौक जलमय होतो आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यावेळी केवळ व्यापारीच नाही तर सामान्य नागरिकांनाही दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणी निर्माण होतात. नाल्याचे पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर गुरुदेवनगर परिसरातील घरांमध्येही पाणी शिरतं, ज्यामुळे घरगुती वस्तूंचं नुकसान होतं. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी नाल्यांची तातडीने आणि व्यापक सफाई करण्याची मागणी केली आहे. तात्पुरती नाही तर पाणी तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचीही जोरदार मागणी होत आहे. दरम्यान स्थानिक पातळीवर काही ठिकाणी सुरू असलेल्या गोंधळाच्या परिस्थितीत पोलिसांची उपस्थिती असूनही राडा सुरू असल्याचे समोर आल्याने वाशिम पोलिसांच्या भूमिकेवर आणि कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता प्रशासन या गंभीर पाणी तुंबण्याच्या समस्येकडे किती गांभीर्याने पाहते आणि पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वाशिम जिल्ह्यात काल रात्री निसर्गाने अचानक रौद्ररूप धारण केले. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने अनेक गावांना तडाखा दिला. विशेषतः वाशिम तालुक्यातील ढिल्ली गावात वादळामुळे वीज वितरण यंत्रणा कोलमडली असून डीपी कोसळली, वीज खांब उन्मळून पडलेत आणि अनेक घरांवरील पत्रे उडून गेली आहेत. या संपूर्ण घटनेमुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. मागील 2 दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाची प्रतीक्षा होती. मात्र रात्री अचानक हवामानात मोठा बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांना झोडपून काढले. मालेगाव, कारंजा आणि वाशिम तालुक्यातील काही भागांमध्ये वाऱ्याचा वेग प्रचंड होता. याचा सर्वाधिक फटका वाशिम तालुक्यातील ढिल्ली गावाला बसला. जोरदार वाऱ्यामुळे गावातील वीज वितरणाची डीपी कोसळली तर अनेक वीज खांबही उन्मळून पडलेत. त्यामुळे संपूर्ण गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. वादळाच्या तडाख्याने अनेक घरांवरील आणि धान्य कोठांवरील टीन पत्रे उडून गेली. काही ठिकाणी गुरांच्या गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. तसेच अनेक झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. एकीकडे मुसळधार पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे झालेल्या नुकसानीमुळे ग्रामस्थ चिंतेत आहे. प्रशासन आणि वीज वितरण विभागाकडून परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मान्सूनपूर्व पावसाचा हा पहिलाच मोठा तडाखा असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यातील ढिल्ली गावात वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले असून वीज पुरवठा खंडित झाला आहे. प्रशासनाकडून नुकसानाचा आढावा घेतला जात असून नागरिकांना मदत पुरवण्याचे काम सुरू आहे. वाशिममध्ये मध्यरात्री घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. काटा रोड परिसरातील एका वाईन बारसमोर 2 गटांमध्ये अचानक झालेल्या वादाचं रूपांतर काही क्षणातच तुफान हाणामारीत झालं आहे. काठ्या, फड्या आणि लाथाबुक्क्यांनी झालेल्या या राड्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण प्रकारावेळी एक पोलीस कर्मचारी वर्दीत घटनास्थळी उपस्थित असल्याचं व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार वाशिम शहरालगतच्या काटा रोडवरील वाईन बार समोर मध्यरात्री 2 गटांमध्ये आधी किरकोळ वाद झाला. मात्र काही क्षणातच हा वाद उग्र रूप धारण करून मोठ्या हाणामारीत बदलला. दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांवर काठ्या, फळ्या आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवला. या घटनेदरम्यान परिसरात मोठा गोंधळ उडाला आणि काही वेळासाठी भीतीचं वातावरण निर्माण झालं. या संपूर्ण राड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की हाणामारी सुरू असताना एक पोलीस कर्मचारी घटनास्थळी वर्दीत उपस्थित होता. मात्र तरीही परिस्थिती नियंत्रणात न आल्याने आणि गटबाजी सुरूच राहिल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि तत्काळ प्रतिसादावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेनंतर वाशिम पोलीस नेमकी काय कारवाई करणार आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे कुणावर गुन्हा दाखल होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. मध्यरात्री घडलेला हा राडा केवळ कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही, तर सार्वजनिक ठिकाणी वाढत असलेली बेकायदेशीर हिंसा किती गंभीर आहे हेही दाखवतोय. आता पोलीस प्रशासन या प्रकरणात काय पावले उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात सकाळपासून एक गूढ प्रकार पाहायला मिळत आहे. मेहकर शहर आणि खंडाळा परिसराच्या आकाशात एक विमान सलग 20 पेक्षा अधिक वेळा घिरट्या घालत असल्याचे दिसून आले आहे. एकाच भागावर वारंवार फेऱ्या मारणाऱ्या या विमानामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमके हे विमान कोणते, ते इतक्या वेळा का फिरत आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बघूया याबाबत प्रतिनिधी गजानन राऊत यांचा हा विशेष रिपोर्ट. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहर आणि खंडाळा परिसरातील नागरिकांकरिता मंगळवारची सकाळ एका अनोख्या घटनेने चर्चेचा विषय ठरली. सकाळी 10च्या सुमारास आकाशात दिसलेल्या एका विमानाने सलग 20 पेक्षा अधिक गिरट्या घातल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आलेत. विशेष म्हणजे हे विमान वारंवार त्याच परिसरावरून फेऱ्या मारत असल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आलेत. विमानाच्या सततच्या हालचालींमुळे अनेक नागरिकांनी घरांच्या छतांवर, रस्त्यांवर आणि मोकळ्या जागांवर गर्दी करून हा प्रकार पाहण्यास सुरुवात केली. काहींनी मोबाईलमध्ये व्हिडिओ आणि छायाचित्रेही कैद केलीत. सिटी न्यूजचे प्रतिनिधी गजानन राऊत यांनी सर्वप्रथम हा प्रकार आपल्या कॅमेऱ्यात टिपला. विमानाच्या सलग फेऱ्यांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. विमानाच्या या हालचालीमागे नेमके कारण काय याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. तांत्रिक तपासणी, हवाई सर्वेक्षण, प्रशिक्षण उडान किंवा अन्य कोणते शासकीय काम सुरू आहे का याबाबत नागरिकांकडून विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र अधिकृत खुलासा नसल्याने संभ्रम कायम असून काही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने माहिती देऊन नागरिकांच्या मनातील शंका दूर कराव्यात अशी मागणी होत आहे. वृत्त लिहीपर्यंत संबंधित विमानाच्या फेऱ्या सुरू असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत असून प्रशासनाच्या अधिकृत प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे. मेहकर आणि खंडाळा परिसरातील आकाशात सलग घिरट्या घालणाऱ्या या विमानामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता, संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणामागचे नेमके कारण काय याचा खुलासा प्रशासनाकडून होणे आता गरजेचे ठरत आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवरनं नांदेड जिल्ह्यात युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. वाढती महागाई, खत आणि बियाण्यांचे गगनाला भिडलेले दर, डिझेलचा तुटवडा आणि अनेक शेतकऱ्यांना अद्यापही न मिळालेला पीक विमा या प्रश्नांवरनं युवक काँग्रेसने आज मुदखेड तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढलाय. विशेष म्हणजे या आंदोलनात सरकारच्या कारभाराचा निषेध करण्याकरिता गाढवांचा देखील समावेश करण्यात आला होता. सरकार आमच्यासारखं वागू नका अशा आशयाचे फलक गाढवांवर लावून आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता काढण्यात आलेला हा आक्रोश मोर्चा बाळासाहेब ठाकरे चौकातून सुरू होऊन तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. वाढती महागाई, खत आणि बी बियाण्यांच्या वाढलेल्या किमती, शेती मशागतीसाठी निर्माण झालेला डिझेलचा प्रश्न तसेच अनेक मंडळांमध्ये अद्यापही न मिळालेला पीक विमा या प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. मोर्चाचे विशेष आकर्षण ठरले ते आंदोलनात सहभागी करण्यात आलेले गाढव.
सरकार आमच्यासारखा वागू नका अशा आशयाचे फलक गाढवांवर लावून सरकारच्या धोरणांवर आंदोलनकर्त्यांनी उपरोधिक टीका केली आहे. यावेळी काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष बालाजी गाढे यांनीही शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. आज मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात येत आहे. आज आमचे आयोजक जे बालाजी गाडे पाटील आहेत आणि आपण बघू शकता या मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग मुदखेड तालुक्यात आलेला आहे. आमचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उत्तरचे विठ्ठलभाऊ पावडे व आपले भोकर विधानसभेचे नेते तिरुपती पाटील कोंडेकर आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतकऱ्यांनी एक प्रकारचा आक्रोश व्यक्त केलेला आहे सरकारवर, राज्य सरकारवर. कारण शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी डिझेल मिळत नाहीये, डिझेलचे भाव वाढलेले आहेत. शेतकऱ्यांचं असं झालेलं आहे की लागत जास्त झाली आणि उत्पादन कमी झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात खताचे भाव वाढलेले आहेत, खतं वेळेवर उपलब्ध नाहीयेत. पीक विमा आमच्या शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध नाहीये. प्रचंड प्रमाणात केळी पिकांचं नुकसान झालेले आहे, केळी पिकांचे सर्वे होत नाहीयेत, पीक विमा वेळेवर मिळत नाहीये. आज महाराष्ट्रात केळी पिकाचा जो नुकसान आहे 22,500 महाराष्ट्र सरकार देते, तेच मध्य प्रदेश सरकार 2 लाख रुपये देते. म्हणजे एवढा फरक का की जी आश्वासनं देऊन हे महाराष्ट्र सरकार सत्तेवर आलेलं आहे, मला वाटतं की त्या सरकारला त्या आश्वासनाचा विसर पडलाय काय. आणि निश्चितच सरकारला जर असं वाटत असेल की आम्ही निवांत राहू, समाधानी राहू, तर काँग्रेस पक्ष कदापि हे होऊ देणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारने जर शेतकऱ्यांप्रती जर निर्णय घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून सरकारप्रती संताप व्यक्त केल्याशिवाय राहणार. आज या ठिकाणावरती शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आम्ही हा मोर्चा घेतलेला आहे. त्यातली सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे पीक विम्याचे पैसे मुदखेड तालुक्यातील एका मंडळाला प्रशासनाच्या चुकीच्या पीक काढणी प्रयोगामुळे बाराटमध्ये मिळालेले आहेत. नंबर 1 ते मिळावेत. त्याचबरोबर काल अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती केळींच्या बागांचं नुकसान झालेलं आहे, ते तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्याचे पैसे दिले जावेत. नंबर 3, शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणारी 3 फेस लाईन ही आता 6 तासावरती आलेली आहे. तात्काळ उद्योगपतींना तुम्ही 24 तास देतात आणि शेतकऱ्यांना देत नाही. आमची मागणी आहे की 12 तास दिवसात शेतकऱ्यांना 3 फेस लाईट मिळावी. डिझेल पेट्रोलचे दर कमी करून तुटवडा बंद करावा व त्याचबरोबर गॅसच्या बुकिंगचा वेळ कमी करून गॅसची दरवाढ कमी करावी, ही देखील मागणी या मोर्चामध्ये आहे. त्याचबरोबर खतांचा बी बियाण्यांचा तुटवडा जो आहे तो बंद करावा, लिंकिंग बंद करावं, कृत्रिम साठेबाजी बंद करावी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकारने घ्यावेत, ही मागणी करण्यासाठी हा मोर्चा आम्ही घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून युवक काँग्रेसने काढलेल्या या आक्रोश मोर्चामुळे मुदखेडमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता प्रशासन आणि सरकार या मागण्यांवर कितपत गांभीर्याने निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शेतीच्या रस्त्यावरून पेटलेला वाद थेट हाणामारीत बदलला आणि महसूल अधिकारी व पोलिसांसमोरच 2 शेतकरी कुटुंबांमध्ये अक्षरशः राडा झालाय. लाठ्या काठ्यांचा वापर, आरडाओरड आणि तणावपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण परिसर हादरला. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मरगडा गावात शेतीला जाणाऱ्या रस्त्याच्या वादाने मोठं वळण घेतलंय. दोन्ही शेतकरी कुटुंबांमध्ये दीर्घकाळापासून रस्त्याचा वाद सुरू होता. या वादाच्या मोजणीसाठी महसूल विभागाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. मात्र याच वेळी दोन्ही बाजूंमध्ये अचानक तणाव वाढला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. लाठ्या काठ्यांचा वापर करत दोन्ही कुटुंबियांनी एकमेकांवर हल्ला केला. अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच हा संपूर्ण राडा सुरू असल्याने सर्वजण काही काळ स्तब्ध झाले. या घटनेत 4 जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन्ही कुटुंबियांवर हदगाव पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत आणि पुढील तपास सुरू आहे. शेतीच्या साध्या वादातून सुरू झालेला हा संघर्ष आता कायदेशीर लढाईपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फॉस्फेट चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला रसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरचा संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूज फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.